विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीबीएसईची एक्झाम झाली. आता सीईटीला सुरुवात करायची आहे. हो. मी तुम्हाला सांगू का, दरवर्षी हजारो मुलं जेईई सोडून सीईटीकडे शिफ्ट होतात. तेव्हा तुम्ही जर असा निर्णय घेतला असेल तर चुकीचा नाहीये. फक्त तो निर्णय आता प्रूव्ह करून दाखवायचा आपल्याला, की तो चुकीचा नव्हता. बरं सर, असा काही रिझल्ट आहे का तुमच्याकडे, की जिथं खरोखर सक्सेस मिळालाय? अरे मिळालाय. मी तुम्हाला सांगू का, गेल्या वर्षी पण मुलं होती, त्याच्या गेल्या वर्षी पण होती. आता किती मुलांचं नाव घेऊ? पण होतं काय, मग करावं काय लागलं मला या मुलांसाठी? सॉलिड स्टेट पहिल्यांदा कंप्लीट करायचं. पॉलिमर पहिल्यांदा कंप्लीट करायचंय. मी जे टॉपिक राहिलेत ना, तेवढे पहिला अगोदर केले पाहिजेत. पण थांबा ना, माझ्याबरोबर सगळीच मुलं जोडली गेलेली आहेत. सीबीएसईची थोडीच आहेत. आय-टीमुळे थांबलेली. आय-टीचा पेपर झाला ना बाळांनो आता. आता बास. आता जोरात सीईटीला सुरुवात करायची आहे. जोरात म्हणजे खूप जोरात. पण मी तुम्हाला सांगू का? हे करत असताना एक प्रॉपर प्लॅन आहे. आता पहिला प्लॅन मी तुम्हाला सांगतो, की केमिस्ट्री आणि मॅथ्सला जास्त फोकस द्या. ही आमची गेल्या वर्षीपर्यंतची स्ट्रॅटेजी होती. कारण मुलांना जरा अवघड जात होतं. कुठला विषय? फिजिक्स. पण आम्ही आता काय बदल केलाय फिजिक्ससाठी मी तुम्हाला सांगतो. आम्ही असा आता छान बदल केलाय, की मुलांची भीती घालवण्यासाठी आम्ही काय मुलांना स्ट्रॅटेजी दिली, की तुम्ही फिजिक्सला घाबरू नका. तुम्ही फक्त फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करा. होय, फॉर्म्युले आणि होतंय काय माहितीये का तुम्हाला मी सांगू का? प्रश्न खूप सोपे असतात, पण आपल्याला फॉर्म्युलेच आठवत नाहीत. त्यामुळे फिजिक्समध्ये कमी स्कोर होतो. माझ्या एका स्टुडंटला फिजिक्समध्ये 50 पैकी 50 मार्क होते. तो नेहमी, नेहमी सांगायचा सगळ्यांना. त्याला भेटायला बरीचशी मुलं यायची कारण माझाच लहान भाऊ होता तो लक्षात घ्या. खूप गाईड करायला खूप मुलं यायची बरं का. कारण त्यावेळेस आत्तासारखे पॉडकास्ट नव्हते ना रे बाळांनो. पण खरोखर हुशार मुलं शोधत-शोधत यायची. आणि त्यांना माझा भाऊ सांगायचा, "जर तुम्हाला फॉर्म्युले येतायत ना सगळे, तर 30 ते 35 मार्क हे पडणारच." कारण सोपे प्रश्न आहेत. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहेत. मला एक सांगा ना, 1 प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजेच रिलेटिव्ह परमिलिटी. बरोबर ना बाळांनो? अरे रिलेटिव्ह परमिलिटी दिले आणि ससेप्टिबिलिटी विचारले. +1 चं -1 सीईटीत आलेला प्रश्न आहे. काय अवघड आहे? पण फॉर्म्युला आला तर ना. बरं, मग यावर्षी काय स्ट्रॅटेजी चेंज आहे? तर फिजिक्सवर जोर देतोय आपण. ओके. करायचंच आहे आपल्याला, जमतंय. आणि मी तुम्हाला सांगतो, मग फिजिक्समध्ये आमची स्ट्रॅटेजी आहे, नो पी-वाय-क्यूज. होय, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करायचेच नाहीत. एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचेच नाहीत इनिशियली. आपण चुकतो कुठं माहितीये का? आपण मोठ्या उत्साहात चला आता घेऊया टार्गेट पब्लिकेशन, नवनीत पब्लिकेशन, आर्यन पब्लिकेशन, मॉडर्न पब्लिकेशन, मार्क्स ॲप्लिकेशन, एक्झाम साइड. चला बघू पहिले एम-सी-क्यू. अरे नाही रे बाबा. मी तुम्हाला सांगतो, माझ्या ऑफलाईनच्या मुलांचं सांगतो मी काय म्हणतोय ते बघा. नीट पहिली गोष्ट म्हणजे त्या टॉपिकचा परफेक्ट फॉर्म्युला लिस्ट तुमच्याकडे पाहिजे. त्यातली प्रत्येक टर्म तुम्हाला माहिती पाहिजे. ती कन्सेप्ट तुम्हाला कळाली पाहिजे. ओके. मी फॉर एक्झाम्पल पण घेऊन दाखवणार आहे बरं का रे बाळांनो. ठीक आहे. तो झाला. ओके. त्याच्यानंतर टेक्स्टबुक मधले प्रॉब्लेम इनिशियली बघायचे. अरे लिहून कुठं सोडवायचे? बघायचे. तो फॉर्म्युला आठवतोय का हे बघायचंय. ते झालं की आपला क्रॅकर्स कोर्स जो आहे, ओके, त्यातलं व्हिडिओ लेक्चर बघायचे. होय. आणि ते झालं की मग स्वतःहून मग मार्क्स ॲप्लिकेशनकडे जायचंय. मग एक्झाम गोलकडे जायचंय. मग ते प्रश्न सुटतातच रे, सुटतातच. डायरेक्ट एम-सी-क्यू घेऊ नका भावानो. म्हणजे पी-वाय-क्यूज करायचेत, एम-सी-क्यू करायचेत, पण डायरेक्ट जाऊ नका. ठीक आहे. बरं. बरेचसे मी व्हिडिओ खाली कमेंट बघतोय, की "सर ऑर्गेनिक काय जमेना झालंय." पण थांबा. आपल्या रँकर्स कोर्समध्ये जो ऑर्गॅनिकचा सेक्शन आहे ना, तो तुम्ही केला तरी सफिशियंट आहे. मोर दॅन सफिशियंट आहे लक्षात घ्या. बरं. आता मॅथ्सचं काय? मी तुम्हाला सांगतो. एक काम करायचंय. आता मी महेश सरांना भेटलो. आता गंमत वाटते ना ऐकायला. हो, मी महेश सरांना भेटलो. महेश घोलप सर ओतूर या गावामध्ये ओझरचा गणपती माहिती आहे ना, तिकडे आहे ते. म्हणजे अगदी पुण्यापासून खूप दूर अंतरावर आहे. खूप म्हणजे अगदी आळंदीपासून मला 90 किलोमीटर अंतर दिसलं ते. मी त्यांना जेव्हा भेटलो ना, बघा एकदम यंग पर्सनॅलिटी आहे. ओके. नवीनच क्लास सुरू केलाय आणि मी त्यांना गाईडन्स द्यायला तिथपर्यंत पोहोचलेलो होतो. त्यांच्या मुलांना गाईड पण केलं. मग माझी एक गोष्ट लक्षात आली, की त्यांनी मला दाखवलं तिथं बरं का, की मॅथ्सचे पेपर तुलनेत सोपे आहेत. मग मुलांना अवघड का वाटतंय? बघा, त्यांनी दाखवले मला पेपर. ॲक्चुअली मला पण माहिती आहे, की पेपर सोपेच असतात रे. पण काय होतंय, नीट लक्ष द्या, की तुम्ही जे 50 पैकी 5 प्रश्न अवघड येणार आहेत, जेईई मधले ॲज इट इज त्याची खूप भीती बाळगली अगोदरच. अगोदरच त्याची खूप भीती बाळगली. बरं अजून 5 प्रश्न टफ असणार आहेत. त्यामुळे आणखीन भीती वाटते. पण 10 प्रश्न टफ आहेत, पण 40 सोपे आहेत. पुस्तकातले ॲज इट इज आहेत.
मग तुम्हाला ते करायचं आहे. पण तुम्हाला माझ्याबरोबर सुरुवात करायची आहे. मग काय केलं पाहिजे? तर मी तुम्हाला सांगतो उद्याच मी तुम्हाला सांगतो 14 मार्चलाच मी काय म्हणतोय ते क्लिअर बघा. 14 मार्चला फुल लेंग्थ टेस्ट आहे फ्री सगळ्यांसाठी. टेस्टच्या वेळेस काय काळजी घ्यायची आम्ही सांगतोच तुम्हाला आत्ता सांगेन, पण या नंबरवर पण कॉल करून विचारू शकताय तुम्ही. काळजी कुठं घ्यायची आहे सांगतो. डू नॉट डिस्टर्ब मोडवर फोन पाहिजे. ट्रू कॉलर असेल तर डिलीट करून टाका. कुठली नोटिफिकेशन नाही आले पाहिजे. बॅक नाही घ्यायचं. बॅक घ्यायचं नाही. बरं, सगळ्यात गंमत म्हणजे सगळे एक्साइटेड आहेत आपण आणि जास्त करून आम्ही 2 ते 5 यावेळी टेस्ट देणार आहे. 2 ते 5. आता माझं ऐकायचंय, शांतपणे ऐकून घ्यायचंय. चला 2 वाजता टेस्ट सुरू झाली. दुपारी 2 वाजता. बरोबर आहे? फक्त 15च मिनिटं वेळ देणार आहे मी केमिस्ट्रीसाठी. त्यात एकही न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं नाही. हां, जर तोंडी असेल, डेल्टा यू इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू टाइपचा प्रॉब्लेम असेल, की जो येतो 100% असतो. काही हरकत नाही. मला विथिन मिनिट प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करून पाहिजे. पण बाकीचं पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, रेडॉक्स रिएक्शन सेकंदात उत्तर आहेत. वायवा सीरीज मधलेच प्रश्न आहेत सगळे लक्षात घ्या. मग 15 मिनिटं केमिस्ट्रीला वेळ दिल्यानंतर पुढचा अर्धा तास फिजिक्सला वेळ द्यायचा आहे. निम्मा वेळ संपलाय. ओके. पण त्याच्यानंतरची 25 मिनिटाच्या आसपास वेळ परत केमिस्ट्रीला द्यायचा आहे. झालं किती 30 आणि 15 45 50 60 70 अजून 20 मिनिटं वेळ शिल्लक आहे. व त्यानंतरचा 15 मिनिटाचा वेळ फिजिक्सला द्या आणि 5 मिनिटाचा ब्रेक पाहिजे. घेतच नाहीत कोण. कळलं तर स्ट्रॅटेजीज वापरत नाहीत. 15 मिनिटं नाही म्हणजे नाही संपलं. 15 मिनिटानंतर फिनिश. मला फिजिक्स घ्यायचंय. ओके. पण या 15 मिनिटात मी पहिल्या प्रश्नापासून 50व्या प्रश्नापर्यंत गेलो पाहिजे. जमेल का? अरे जमतं. जमतंच लक्षात घ्या. का नाही जमणार? जमतंय सोपे प्रश्न असतात. सोपे प्रश्न असतात. क्विक डिसिजन तुम्ही घेत नाही. विचार करत बसता. त्या प्रश्नात गोंधळ घालत बसता लक्षात घ्या. तसं बिलकुल करायचं नाहीये. बरं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो 1.5 तास झालाय. 10, 45, 50, 60, 70, 80, 90 मिनिटं वेळ झाली. मग त्यातल्या 5 मिनिटाचा जरा रिलॅक्स मिळायला वेळ तुम्हाला. आता मॅच सुरू होणार. बरोबर 3:30 वाजता मॅच सुरू होणार हे लक्षात घ्या आणि मॅच सुरू झाल्यानंतर सलग 30 मिनिटं वेळ देतोय. तुम्ही पहिल्यापासून 50व्या प्रश्नापर्यंत जायचंय. ओके. नंतरच्या 30 मिनिटात स्किप केलेले प्रश्न, पण त्यातही स्किप केलेल्या क्वेशनमध्ये काही क्वेशनला 2 मिनिटं लागणार होती, काहींना 3 किंवा 4 मिनिटं लागली असं वाटत होतं. 3-4 वाल्यांना डबल स्किप करा. डबल स्किप करा आणि शेवटच्या 30 मिनिटात त्यांना सोडवा रे बाळांनो. खूप बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. खूप बेस्ट स्ट्रॅटेजी. मी आहे ना तुमच्या बरोबर. मी आहे प्रत्येक गोष्टीत तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक रोज तुम्हाला मी गाईड करतोय लक्षात घ्या. फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अरे ही स्ट्रॅटेजी कळाली का रे तुम्हाला? स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एकदा वापरून बघा स्ट्रॅटेजी. पॉसिबल होतंय का बघा तुम्हाला. बरं, चला आपण एक म्हणलो होतो ना फिजिक्सचा अभ्यास कसा करायचा. हे बघणार ना तुम्ही फिजिक्सला घाबरणार नाही ना बाळांनो. कंटाळू नका बरं का. व्हिडिओ स्किप तर बिलकुल करायचा नाहीये. 2 मिनिटं तुमचा वेळ मी घेणार आहे. नीट लक्ष द्या. ओके. ड्युअल नेचर. आपल्या रँकर्समध्ये उद्या ड्युअल नेचर आहे आपल्या शेड्यूलमध्ये. ते शेड्यूल फॉलो करा. डे 3, डे 4, डे 5, डे 6 आणि डे 7 म्हणजे तुम्हाला सांगतो लक्षात आहे तुमच्या? तुम्ही रँकर्समध्ये मी तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी तुम्हाला कुठलं शेड्यूल दिसत नाही त्या दिवशी मॉक टेस्ट आहे. म्हणजे उद्या मॉक टेस्ट आहे. नीट लक्ष द्या. अभ्यास कसा करायचा आहे बघा, की ही लाईट इन्सिडेंट होते आणि या लाईटमध्ये जे फोटॉन आहेत, त्याची एनर्जी आहे h म्यू आणि म्यू म्हणजे c अपॉन लॅम्बडा. बरं ती एनर्जी ऑफ द फोटॉन आहे. बरोबर आहे. बरं या ठिकाणी आहे फोटो सेन्सिटिव्ह मेटल. आता थांबा ना. ग्रुप 1 टू एलिमेंट हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम आणि सगळ्यात शेवटी फ्रान्सियम हेच आहेत ना? मग सांगू का प्रश्न कसे आहेत? सोडियमचे युजेस विचारलेत, पोटॅशियमचे युजेस विचारलेत, लिथियम, इलेक्ट्रिक टू व्हीलर, फोर व्हीलर, लिथियम आयन बॅटरीज असतात. फ्रान्सियम रेडिओ ऍक्टिव्ह आहे. सीझियम फोटोसेन्सिटिव्ह आहे. इथे युज होतं लक्षात घ्या. सीझियम युज होतं. बरं ह्याच्यावर काही सीटला प्रश्न येणार आहे. थांबा ना, देतो ना करून प्रश्न. तर इथून फोटॉन जेव्हा इथे येणार, इलेक्ट्रॉनवर होणार कोलिजन. इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी एनर्जी लागते ती फाय नॉट. बर आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडतोय, वेगानं पुढे चाललाय, ही त्याची वेलॉसिटी आहे. मग त्याची कायनेटिक एनर्जी हाल्फ एमव्ही स्क्वेअर मॅक्स. बाळांनो लहानपणापासून आपण केलंय. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. बरोबर नाही सांगा बघू?
होय. मग याचा अर्थ हे जे एनर्जी आहे त्याचाच वापर करून हे दोघं तयार झालेत. बरोबर आहे की नाही? याचा अर्थ या दोघांची ॲडिशन हाल्फ एम-व्ही स्क्वेअर मॅक्स प्लस वर्क फंक्शन दॅट इक्वल्स टू एनर्जी ऑफ द फोटॉन प्लसचं मायनस करा. मग हाल्फ एम-व्ही स्क्वेअर दॅट इक्वल्स टू एच म्यू सुद्धा लिहू शकतो मी सी अपॉन लॅम्बडाला प्लसचं मायनस वर्क फंक्शन त्याला एच म्यू नॉट फॉर्म्युला आहे वर्क फंक्शनचा. आता सांगू का? पहिलाच प्रश्न मार्क्स ॲप्लिकेशन एक्झाम गोलवर हाच आहे. तुम्हाला सांगतो गंमत काय आहे बघा, नीट लक्षात घ्या. कायनेटिक एनर्जी E1 म्हणूया. त्यांनी काय दिलंय माहितीये का, की ही जी फ्रिक्वेन्सी आहे ना, बघा पहिली गोष्ट म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी जी आहे त्याला त्यांनी म्यू म्हणलंय. चला म्यू याला म्यू म्हणलंय त्यांनी आणि इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी आहे ती 4 टाइम्स थ्रेशोल्ड आहे. म्हणजे 4h म्यू आलं. दोघातून मायनस करा 3h म्यू येणार. E1 आलं का लक्षात? आता E2 त्यांनी काय दिलंय माहितीये का लक्षात घ्या. समजून घ्या मी काय म्हणतोय. समजून घेण्याचा प्रयत्न करा. 6 टाइम्स दिलंय. आता 6 मायनस 1 5h म्यू नॉट घ्या की रेशो E1 अपॉन E2 3/5 येणार. पण त्यांनी व्हेलॉसिटीचा रेशो विचारलाय. मग E1 अपॉन E2 चा पण रेशो घेतला तर हाल्फ एम ला हाल्फ एम कॅन्सल होणार. मग येणार V1 स्क्वेअर अपॉन V2 स्क्वेअर दॅट इक्वल्स टू 3/5. V1 अपॉन V2 रेशो विचारलाय. रूट घ्या. तर थांबा की आपल्या रँकर्स कोर्समध्ये फॉर्म्युला सीरीजमध्ये डी ब्रॉग्लीज डिटेलमध्ये दिलंय. हा सुद्धा व्हिडिओ डिटेलमध्ये उद्या येणार आहे. मग रँकर्स कोर्सचे व्हिडिओ बघितले तर सीईटीचा अभ्यास 100% बेस्ट होतोय. तुम्ही बघा, तुम्ही करा. तुम्ही करा सिद्ध होतंय. कुठलाही क्वेशन आपण घेतल्याच्या बाहेरचा येणार नाहीये. आणि मॅथ्सला पण सांगतो भरपूर काही मी गोष्टी अजून प्रोव्हाईड करणार आहे. मग तुम्हाला रँकर्स कोर्स घ्यायचा असेल तर या नंबरवर कॉल करा. मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतोय. ओके. मी जोशी सरांना रिक्वेस्ट केली स्वयं फिजिक्स, की सर तुम्ही टेस्ट सीरीज लॉन्च करा. सर म्हणले नेक्स्ट अटेम्प्टमध्ये. बरं ओके. मी तुम्हाला सांगतो माझ्या प्रत्येक टॉपरकडं अग्नी एक्स मी तुम्हाला सांगतो ही टेस्ट सीरीज पण आहे. मग मी तुम्हाला सांगतो आपली रँकर सुद्धा बेस्ट आहे. ओके. तुम्हाला अरे तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला अभ्यास जर करायचा असेल, हां, पण अगोदर काही केलंच नसेल, तर इकडं कुठंच जाऊ नका तुम्ही. मला ना तुम्हाला सगळ्यांना टॉप 1 पर्सेंटाइल क्लबमध्ये न्यायचं आहे. होय. होय, टॉप 1 पर्सेंटाइल. सिरियसली मला माहिती आहे. हे बघा, मी क्लिअरली सांगतो. माझ्या काही मुलांची उदाहरणं देतो तुम्हाला मी. माझे बरेचसे विद्यार्थी सक्सेसफुल आहेत. मी तर कोणाचं नाव घेत नाही. पण अभ्यासात ते नव्हते सक्सेसफुल. हो, त्रास होत होता. पण ते प्रामाणिकपणे करायचे अभ्यास, हे मी तुम्हाला सांगतो बरं का. हां, जड जात होता, जड जायचं. अजूनही माझी अशी बरीचशी मुलं आहेत, की मी नावं घेत नाहीत. नाहीत ते टॉपर म्हणूया, पण ते प्रामाणिकपणे करतायत आणि हाच प्रामाणिकपणा त्यांना आयुष्यात यशस्वी बनवतोय. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत मोठे-मोठे. तुम्हाला सांगतो माझा एक स्टुडंट आहे. आता त्याचं नाव सांगायला पण काही हरकत नाही. जाऊ दे. मी तुम्हाला सांगतो, यू-पी-एस-सी क्रॅक केले गेल्या वर्षी. होय, आय-ई-एस इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. किती आनंद झाला असेल सांगा बघू मला. पण काय तेच पुन्हा प्रामाणिकपणा. मग तो प्रामाणिकपणा ठेवा, अभ्यास करा, रँकर्स कोर्स तुम्ही घ्या, तुमच्या पालकांशी डिस्कशन करा याविषयी. त्यांना त्यातले व्हिडिओ तुम्ही अभ्यास करताय, तुम्हाला समजतंय आणि मला असा रिप्लाय मिळतोय मुलांकडून, की मराठीतून असल्यामुळं लवकर क्लिक होतंय रे बाळांनो. होय. मी तुम्हाला सांगू का, मला जर माझ्यासारखा गाईडन्स मिळाला असता, ओके, स्वयं फिजिक्स, आर-जी सर ह्यांच्यासारखा जर गाईडन्स आमच्या काळात असता, तर मी खरोखर महाराष्ट्रात पहिला आलो असतो. पण मला अभिमान वाटतो या गोष्टीचा, की माझ्या लहान मला जरी नाही यश मिळालं, तरी माझ्या हजारो विद्यार्थ्यांना मी यश मिळवून दाखवलंय. तोच आनंद वेगळा आहे. मी तुम्हाला सांगतो, गेले 2 दिवस हॉस्टेलच्या मुलांना बदडलंय. होय. पण आज मी त्यांचा अभ्यास बघून खुश झालोय. नाही पण लगेच ना हरभरा झाडू चढवायचं नाहीये. रोज करून घ्यायचंय. रोज. सी होईपर्यंत आणि मला असं वाटायला लागलंय, की उद्यापासून तुम्हाला मी डेली टार्गेट पण देत जाईन, की आज कसं करायचंय, काय करायचंय, दिवसभर काय करूया आपण. मग पहाटेच तो व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात करूया आपण. ठीक आहे. मग चला हे सांगितल्याप्रमाणे अभ्यासाला सुरुवात करा. उद्या टेस्ट प्लीज द्या. त्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. काही प्रॉब्लेम नसतो. या नंबरवर कॉल करा. ऑल द बेस्ट.